काळ्या मातीच्या महालाचा, कवळ्या हिरव्या लेकरांचा, पाखरांची बोलणारा तो, चिखल माखल्या पायांचा, असा आभाळ मनाचा राजा माझा बळीराजा, आभाळ मनाचा राजा माझा बळीराजा. घास चारतो जगाला स्वतः राहून उपाशी, करपल जीण त्याच चिंता जाळती उराशी, एक मिटताच दुजा घाव होई ताजा, असा आभाळ मनाचा राजा माझा बळीराजा, आभाळ मनाचा राजा माझा बळीराजा. तिचं लग्न ठरलंय, तू बस तिथं माशा आणीत. अरे म्हणजे खरं म्हणतोयस का काय तू? ए आजा, अरे कोण आहे त्याचं नाव तर सांग, त्याच्या आईला त्याचा मर्डरच करून टाकतो बघ. नाव ऐकलंस तर तू पिसळशील अस्वलवानी. अरे काय करतो ती बघूच, तू नाव सांग. बाय बोल आता काय करणार आहेस? मी आता सावकाराची साथ सोडायची ठरवली. हा लई वर्ष वाईट धंदे काम करत बसलो की, हा आता यातून सगळ्यातून मुक्त व्हायचं ठरवलं मी. हा नाही दादा, मी काय म्हणतोय, एवढ्या लांब जायची काय गरज आहे का? नाही म्हणजे ते कुलदा सांगत होता, म्हणला वेखंडवाडी गावात चांगले पोरे आहेत. कोर्टासमोर सावकाराच्या गुन्ह्याचा पाडा वाचून दाखवायचा. हा साक्ष बदलायची नाही, त्याच्या विरोधात साक्ष द्यायची, कळलं का? बरं आता आपण सगळे एकत्र आलेलो आहोत, तर मी एक गोष्ट सांगतो. आज नंतर कोणीही कोणाशी भांडलं तरी कोणी एकमेकांना सोडून जाणार नाही. खरंय दादा. अहो दादा, तुम्हाला सांगतो, तुमच्यापासून वेगळं झाल्यावर आम्ही तरी लय कुठं सुखामध्ये होतो.